इतका एक आपल्या कामामध्ये मग्न राहणारा मंत्री आहे, इकडचं तिकडचं फार मला माहित नसतं. मुख्यमंत्री धक्कातंत्राच्या तयारीत आहे. 8 मंत्री नवीन फेरबदल होणार आहे अशी चर्चा आहे. अशा प्रकारची कोणतीही तयारी चाललेली नाही. हे सगळं तुम्हाला दिवसभरामध्ये तुमची चॅनल्स लोकांनी पाहावी, त्यासाठी काहीतरी हनी ट्रॅप, धक्कातंत्र काहीतरी करत असतात. पण हे तुमचं काम आहे, त्यामुळे त्या कामावर मी काही ऑब्जेक्शन घेत नाही. असा कुठला विषय नाही. कृषी मंत्री कोकाटे त्यांचं खातं जाणार अशी मागणी होते की त्यांनी राजीनामा द्यावा, परंतु त्यांचं खातं काढून घेणार अशी चर्चा सुरू. नेमकं काय होणार? इतका एक आपल्या कामामध्ये मग्न राहणारा मंत्री आहे, इकडचं तिकडचं फार मला माहित नसतं. जेएनयू मध्ये जर आपण पाहतो, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अध्यासन केंद्राला भेट देणं टाळलं. अंधश्रद्धेला दोन्ही उपमुख्यमंत्री घाबरल्याचा सामना करतात. कशाला घाबरलं? अंधश्रद्धेला दोन्ही उपमुख्यमंत्री घाबरले. तिथे जेएनयू मध्ये आध्यात्मिक केंद्र जे सुरू झालं ना, तिथं भेट देणं टाळली दोन्ही उपमुख्यमंत्री. आध्यात्मिक केंद्र नाही सुरू झालं. सामना छत्रपती शिवाजी महाराजांचं अध्यासन सुरू झालं मराठी भाषेत. त्यात अंधश्रद्धेचा कोणी विषय? प्रत्येकच कार्यक्रमाला सगळं. आता उदाहरणार्थ माझ्या डिपार्टमेंटचा विषय आहे उच्च शिक्षण, 10 कोटी माझ्या डिपार्टमेंटने दिले, तरी मला त्या बाकीचे कार्यक्रम इतके होते पुण्यामध्ये का नाही गेलो मी. न जाण्यातून कधी बहिष्कार टाकला तरी टाळलं. आणि फॉरवर काही नाही. छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन, मराठी भाषा अध्यासन जेएनयू मध्ये सुरू झालं. अंधश्रद्धेचा कुठे सुधीर भाऊ मुनगंटीवार नाराज आहे आणि राहुल नार्वेकर या दोघांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी तुम्हाला दिवसभर लोकांनी चॅनल पाहिजे असते, तसे सनसनाटी बातम्या करावी लागतात. त्याच्यात काही तथ्य नाही. त्यांचे वादग्रस्त वक्तव्य येत आहेत, त्यामुळं फडणवीस सरकार बदनाम. प्रत्येक प्रश्नाला मी तेच उत्तर देणार की हे तुम्ही स्टोऱ्या तयार करता, कारण दिवसभर लोकांनी चवीने ते बघायला मिळेल म्हणून वाटतं. राजकीय प्रश्न. चल बघूया म्हणलं. मजेत आहे.